की बंदूक घेऊन दोषी व्यक्तींना गोळ्या घालाव्यात। असं वाटतं की न्याय हा ब्लिंकिट सारखा कमी वेळात डिलिव्हर झाला पाहिजे, की प्रत्येक पोलीस ऑफिसरने सिंघम सारखं बनावं। मी या चित्रपटाला देत आहे नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातल्या मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। आज आपण बघणार आहोत एका चित्रपटाचं समीक्षण। या चित्रपटाचं नाव आहे वेट्टायन। हा चित्रपट तुम्ही Amazon Prime वर बघू शकता। चला तर मग सुरू करूयात। आजकालचे सिंघम सारखे ॲक्शन मूवीज बघून आपल्याला वाटतं की दोषी व्यक्ती म्हणजे ॲक्यूज एकदम फटक्यात फूर झाला पाहिजे। त्यामुळे एन्काउंटरची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रियालिटीमध्ये जेव्हा कुठे गुन्हा घडतो तेव्हा जनतेला असं वाटतं की न्याय हा ब्लिंकिट सारखा कमी वेळात डिलिव्हर झाला पाहिजे। जस्टिस डिलेड मीन्स जस्टिस डिनाइड हे जेवढं खरं आहे तेवढं जस्टिस हरीड मीन्स जस्टिस बरीड हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। एन्काउंटर ह्या ट्रेंडिंग टॉपिकवर आधारित हा चित्रपट आहे। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। आता सध्या एन्काउंटरचे अट्रॅक्शन जनतेमध्ये वाढलं आहे। त्यामागे विविध कारणं आहेत। न्याय व्यवस्थेचे हळू काम, चुकीचा संदेश देणाऱ्या ॲक्शन मूवीज आणि पोलिसांपासून ते सामान्य माणूस स्वतःला जज समजू लागल्याची मानसिकता। देशामध्ये जर लॉ ऑर्डर शाबूत ठेवायचे असेल तर आपण आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे। घाई गडबडीत न्याय द्यायच्या नादात एका इनोसंट व्यक्तीचा बळी जाऊ शकतो हे समजून घेणं गरजेचं आहे। कारण अन्यायाला न्याय हा अन्याय करून नाही तर न्याय करूनच मिळतो। न्याय हा एकतर्फी नसतो, दोन्ही बाजू ऐकून घेतलेला खूप मोठा निर्णय असतो। तो एका दिवसात होत नाही, त्याला वर्ष जातात, पण त्या न्यायात एक पिढी बदलण्याची ताकद असते। हे या चित्रपटात दाखवले आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की प्रत्येक पोलीस ऑफिसरने सिंघम सारखं बनावं आणि एन्काउंटर करून पीडितांना न्याय द्यावा। पण पोलीस हे न्याय देणारे नसून न्यायाचे रक्षण करणारे आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। तसंच दुर्दैवाने सगळ्याच पोलिसांचे मन सिंघम सारखे साफ नसतात। पोलिसांकडून एन्काउंटरचा वापर अनैतिक मार्गाने सुद्धा केला जाऊ शकतो। म्हणून एन्काउंटर हा पीडितांना न्याय देण्यासाठीचा चुकीचा मार्ग आहे हे चित्रपट सांगतो। आपल्या देशाच्या कायद्यात गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यायची ताकद आहे, पण त्या कायद्याचा वापर नीट डोकं चालवून करणं गरजेचं आहे। आपली भारतीय न्यायव्यवस्था जेवढं पीडितांना न्याय देण्यावर भर देते तेवढंच इनोसंट दोषींवर अन्याय होणार नाही ना ह्याची पण काळजी घेते। हा संदेश या चित्रपटात दिला आहे। आपण बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टींना खूप इझिली जज करतो, एखाद्याला चुकीचं किंवा वाईट ठरवतो। बऱ्याच वेळा काळा रंग असणारे, झोपडपट्टीत राहणारे गरीब लोक यांना डोळे झाकून गुन्हेगार समजले जाते। ते इनोसंट असून पण त्यांना क्रिमिनल केसेसमध्ये अडकवलं जातं आणि त्यामुळे श्रीमंत पैशाच्या मागे हपापलेल्या लोकांची पोळी भाजली जाते। कायद्यासमोर आणि पोलिसांसमोर सगळे समान असतात हे लक्षात घेऊन काम करणं खूप गरजेचं आहे। मी या चित्रपटाला देत आहे 3.5 स्टार म्हणजे 3.5 स्टार्स। पहिला स्टार आहे 2 जबरदस्त अफलातून सुपरस्टार्स या चित्रपटात घेतले आहे। सुपरस्टार रजनीकांतने हंटर पोलीस ऑफिसरची भूमिका त्याच्या रजनीकांत स्टाईलमध्ये साकारली आहे, तर बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका वरिष्ठ वकिलाची भूमिका साकारली आहे। याआधी पण अमिताभ यांनी असा अभिनय केला आहे। त्यांच्या या सिरियस अभिनयामुळे विषयाचे गांभीर्य लक्षात येते। दुसरा स्टार आहे एन्काउंटर सारख्या ट्रेंडिंग टॉपिकसाठी। आता समाजातील गुन्हेगारीचे अस्थिर वातावरण बघून आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की बंदूक घेऊन दोषी व्यक्तींना गोळ्या घालाव्यात आणि असं कोणत्या पोलिसाने केलं तर आपण त्या गोष्टीचे समर्थन सुद्धा करतो। पण हे सगळं करताना आपण विसरतो की तो माणूस दोषी म्हणजे ॲक्यूज्ड आहे आणि तो गुन्हेगार म्हणजे क्रिमिनल म्हणून सिद्ध झालेला नाही। नाण्याच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन कोर्ट निर्णय घेतो, जेणेकरून एका इनोसंट व्यक्तीवर अन्याय होत नाही आणि योग्य गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळू शकते। म्हणून न्याय देण्याचे काम न्याय व्यवस्थेपर्यंतच सीमित ठेवायला हवे असं चित्रपट सांगतो। तिसरा स्टार आहे विषयाच्या मांडणीला। पोलिसांची बाजू आणि न्याय व्यवस्थेची बाजू या चित्रपटात मांडली आहे। पोलीस हे हंटर नसून प्रोटेक्टर आहेत हे या चित्रपटात मांडले आहे। न्याय हा जलद मिळण्यापेक्षा योग्य माणसाला आणि योग्य रीतीने मिळायला हवा हे या चित्रपटात सांगितले आहे। या चित्रपटात ह्युमन राईट्स कमिशन हे एन्काउंटर केसेस कसे हँडल करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे।
1.5 स्टार कमी केला आहे कारण चित्रपट न्यायव्यवस्थेतील लूप होलवर भाष्य करायला विसरतो. एन्काउंटर करायची वेळच काय येते हे जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. चित्रपट खूप मोठा असल्याने तुम्हाला कंटाळवाणा वाटू शकतो. अमिताभ आणि रजनीकांतमुळे दुधारी तलवार असलेला चित्रपट दर्जेदार तर आहेच, पण त्याचबरोबर एन्काउंटर सारखा सध्या चर्चेत असलेला मुद्दा पोलीस आणि वकील या दोघांच्या नजरेतून समजून घेण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना सुद्धा शेअर करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय त्याच्यामुळे गीताच्या मनातला आत्ताच सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे. तुम्ही 0 पैशामध्ये सगळे व्हिडिओज बघू शकता. पुन्हा एकदा परत भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.